नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीचा समाजशास्त्र विषयापैकी इतिहास या घटकातील 7वा धडा विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. आत्तापर्यंत आपण या पाठातील अणुऊर्जा आयोग, अणु चाचणी, क्षेपणास्त्र विकास आणि अवकाश संशोधन अशा अनेक घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे. आजच्या तासाला आपल्याला तंत्रज्ञानात कशी प्रगती होत गेली, त्याच्यानंतर आपला जो पिनल कोड आपण वापरतो, आपला जो पत्ता लिहिताना आपण शेवटी 6 अंकी पिनकोड म्हणून एक अंक लिहितो, संख्या लिहितो, तर त्याच्या मागचा हेतू काय आहे त्या 6 अंकी पिनल कोडचा, त्यातला पहिला अंक काय दर्शवतो, दुसरा अंक काय दर्शवतो, त्याचा आपल्याला अभ्यास आताच्या या पाठामध्ये करायचा आहे. ठीक आहे, चला पुस्तकाकडे वळूया. पुस्तकात बघा, मी सांगते, तुम्ही पुस्तकात पाहून ऐकायचं आहे आणि लक्ष देऊन तिथे पाहायचं आहे. पहा, आपल्या पान नंबर 40वर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे प्रगती झाली, त्या प्रगतीचा परिणाम म्हणून कुठे कुठे तशा प्रकारचे उद्योगधंदे सुरू झाले ते आपण अभ्यासतो आहोत. तंत्रज्ञानातली जी प्रगती आहे त्या प्रगतीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये विविध प्रकारचे कारखाने, उद्योगधंदे सुरू झाले. त्यामध्ये बंगालमधील चित्तरंजन येथे रेल्वे इंजिन तयार करण्याचा कारखाना उभारला गेला. त्याच्यानंतर वाफेवर, डिझेलवर आणि विजेवर चालणारी इंजिनं तयार होऊ लागली. वाराणसीला पहिला डिझेल इंजिनाची निर्मिती झाली. त्यानंतर तिथे तयार केलेली जी डिझेल इंजिनं आहेत ती श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया, व्हिएतनाम अशा वेगवेगळ्या देशांना निर्यात केली जातात. त्याच्यानंतर दुसरी सेवा आहे आपल्याकडे सुरू झालेली, टेलेक्स सेवा. आता ही टेलेक्स सेवा म्हणजे काय आहे, तर जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी ही टेलेक्स सेवा आहे आणि ते 1963 साली सुरू झालेले आहे. त्याच्यानंतर 1969मध्ये प्रथम दिल्लीत देवनागरी लिपीतून ही टेलेक्स सेवा सुरू झालेली होती आणि आता 1990 नंतर मात्र इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचं महत्त्व कमी झालेलं आहे. आता इंटरनेट सुरू झाल्यामुळे आता काही टंकलिखित असं मुद्रण केलं जात नाही. आता इंटरनेटवर आपण डायरेक्ट मोबाईलवर, PC-वर आपण टाईप करू शकतो डाटा, नाही का. तर त्याच्यामुळे आता या 1990 नंतरच्या इंटरनेटच्या उदयानंतर मात्र या सेवेचं महत्त्व कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर उपग्रहीय दूरसंचार केंद्र. तर या ठिकाणी 1967मध्ये अहमदाबाद जवळ जोधपूर टेकरा या भागात देशांतर्गत उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र सुरू झालं. या उपग्रहाच्या साहाय्याने संदेश दळणवळण व्हावे हा त्यामागचा हेतू होता. या केंद्राच्या उभारणीमुळे भारतीय शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना भूकेंद्र उभारणीचं आणि कार्यप्रणालीचं प्रशिक्षण मिळू लागलं. त्याच्यानंतर आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी 1970मध्ये पुण्याजवळ आर्वी या ठिकाणी अशा प्रकारचं भूकेंद्र उभारण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मगाशी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे आपण जेव्हा आपला पत्ता लिहितो, आपला ॲड्रेस लिहितो, तेव्हा तो ॲड्रेस लिहिताना आपण 6 अंकी पिनकोड लिहितो बघा. आणि तो पिनकोड लिहिल्याशिवाय आपलं पत्र व्यवस्थित लवकर पोचत नाही किंवा पोस्ट खात्याच्या लोकांना ते काम करणं जरा अवघड जातं जर पिनकोड नसेल तर. तर त्या पिनकोड मागचा इतिहास काय आहे किंवा त्या 6 आकडी संख्येतून कसं काय त्यांना, त्या पोस्टमन लोकांना किंवा पोस्ट ऑफिसला कार्य करणं सोयीचं जातं. तर 15 ऑगस्ट 1972 पासून आपल्या देशामध्ये या टपाल आणि तार विभागाने 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड, म्हणजेच ज्याला आपण पिनल कोड किंवा पिनकोड असं म्हणतो, ही पिनल कोड पद्धती चालू केली. त्यानंतर आता त्याच्यामागचा हेतू काय आहे किंवा उद्देश काय आहे, तर टपाल वाटप कार्यक्षमता जी आहे ती वाढावी किंवा टपाल वाटपात कार्यक्षमता आणावी या हेतूने ह्या पिनल कोडची व्यवस्था केलेली आहे.
या पद्धतीमध्ये आपल्या देशाचे 9 विभाग पाडलेले आहेत आणि या 9 विभागामध्ये व्यवस्थितरित्या पत्रव्यवहार करता यावा किंवा टपालाचं वाटप करता यावं यासाठी 6 आकडे असा हा पिनकोड प्रत्येक विभागाला दिलेला आहे. आता हा 6 आकडे जो पिनकोड आहे त्याच्यामध्ये त्या 6 पैकी पहिला क्रमांक जो आहे तो मुख्य विभाग दर्शवतो. त्यानंतर दुसरा जो क्रमांक आहे तो उपविभाग दर्शवतो आणि तिसरा क्रमांक जो आहे तो त्या उपविभागातील जिल्हा दर्शवतो. म्हणजे त्या जिल्ह्यात नेमक्या कुठल्या ठिकाणी तो पत्रव्यवहार करायचा आहे त्या तिसऱ्या आकड्यातून कळतं. आणि उरलेले जे 3 क्रमांक आहेत 6 पैकी शेवटचे 3 क्रमांक ते बटवडा डाकघराची स्थान निश्चिती, म्हणजे ते पत्र ज्या विभागात द्यायचं आहे त्याचं पोस्ट ऑफिस कुठे असेल किंवा त्याचं डाकघर कुठे आहे ते उरलेल्या त्या 3 आकड्यामधून कळतं. आपल्या महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43 आणि 44 हे पहिले 2 आकडे आहेत. म्हणजे आपल्याकडचा पिनकोड, आता उदाहरणच सांगायचं झालं तर आपल्या गोरेगावचा पिनकोड लिहिताना आपण कसं लिहितो, आपण म्हणतो 402, 103 असं आपण म्हणतो. म्हणजे तिथे पहिले 2 आकडे जे आहेत ते आपले 40 हा आकडा आहे आपल्याकडचा. तर तशा प्रकारे 40, 41, 42, 43 आणि 44 असे हे पहिले 2 आकडे जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रासाठी आहेत. म्हणजे आपण गोरेगावचा जेव्हा पिनकोड लिहितो तेव्हा 40, 10, 402, 103 ना, मग तो 40 आकडा जो आहे तोच आपला, ते 2 आकडे आपल्याकडचे आहेत 40. त्याच्यानंतर 1986मध्ये टपाल वेगाने पोचवता यावं म्हणून स्पीड पोस्ट सेवा आपल्याकडे सुरू केलेली. आता विशेषतः ही स्पीड पोस्टची सेवा जी आहे ती प्रामुख्याने आपल्याकडे रक्षाबंधनसारखे जेव्हा सण असतात त्यावेळेला आपण त्याचा जास्त उपयोग करतो. हल्लीच्या या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी लोकांना म्हणजे स्त्रियांना राखी वेळेवर पोचवता येत नाही. मग अशा वेळेला त्या स्पीड पोस्टच्या सेवेचा उपयोग करून 2 दिवसात ती राखी कशी तिथपर्यंत पोचेल याची व्यवस्था या सेवेमुळे उपलब्ध झालेली आहे. तर अशा प्रकारे ही पिनकोड पद्धती जी आहे त्यामुळे टपाल व्यवहार करणे किंवा तार पोचवणे जास्त सोयीचं बनलेलं आहे. हे पहा, हा आहे 6 अंकी पिनकोड नंबर. इथे हा आपला गोरेगावचा पिनकोड आहे. इथे बघा, हा पहिला अंक जो आहे हा मुख्य विभाग दाखवतो, दुसरा अंक उपविभाग दाखवतो, तिसरा अंक जो आहे तो जिल्हा दाखवतो आणि हे उरलेले जे शेवटचे 3 अंक आहेत ते त्या पोस्टाचं निश्चित स्थान दाखवतो. अशा प्रकारे हा 6 अंकी नंबर जो आहे त्याला आपण पिनल कोड म्हणतो किंवा पिनकोड म्हणतो आणि या नंबरमुळे टपाल वाटप करणं सोयीचं जातं, त्यांची कार्यक्षमता वाढवणं सोयीचं जातं आणि त्याच उद्देशाने हा 6 अंकी पिनकोड नंबर दिलेला आहे. त्यानंतर मोबाईल सेवा बघा, 22 ऑगस्ट 1994 पासून आपल्या भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली. त्यावेळेला मोबाईलचा नुसता हँडसेट 45,000 रुपयाला मिळायचा आणि कॉलचा दर होता प्रति मिनिट 17 रुपये. आता 1999मध्ये या मोबाईल क्षेत्रामध्ये आणखीन अनेक खाजगी संस्था सुरू झाल्या, खाजगी कंपन्या सुरू झाल्या आणि त्यामुळे आता मोबाईल सेवा एकदम स्वस्त झालेली आहे. आत्ताचा हँडसेट घ्यायला आपण गेलो तर 1,000 पासून हँडसेट मिळतात आणि कॉल दर जो आहे तो प्रति मिनिटाला कुठे 1 रुपया, कुठे 2 रुपये, कुठे अगदी पैशात सुद्धा आहे. म्हणजे इतकं आता ते क्षेत्र झाले, कारण मोबाईलचा खप वाढल्यामुळे या वस्तूची किंमत फार कमी झालेली आहे. त्याच्यानंतर कोकण रेल्वे ही जी सेवा आहे त्या कोकण रेल्वेच्या बाबतीत पाहिलं तर आपल्या कोकण रेल्वे जी आहे ती 1998मध्ये आपल्याकडे सुरू झालेली आहे आणि 760 किलोमीटर लांबीची 4 राज्यांना जोडणारी आपली ही कोकण रेल्वे आहे. त्याच्यानंतर या कोकण रेल्वेच्या मार्गामध्ये एकूण 12 बोगदे, 179 मोठे आणि 1819 छोटे पूल आहेत. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की ही जी कोकण रेल्वेची लांबी आहे ती 707 किलोमीटर जी आपल्याला सांगितलेली आहे, जी 4 राज्यांना जोडते, त्या इतक्या मोठ्या त्या रेल्वेच्या
रुळांमध्ये किंवा किलोमीटर अंतरामध्ये एकूण 12 बोगद्यांचा समावेश आहे. 179 मोठे पूल आहेत आणि 1819 छोटे पूल आहेत. त्यानंतर करबुडे या ठिकाणी 6.5 किलोमीटर लांबीचा म्हणजे 6.5 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे. कुठल्या ठिकाणी बघा, करबुडे या ठिकाणी हा बोगदा आहे जो 6.5 किलोमीटर लांबीचा आहे. त्यानंतर शरावती नदीवर 2065.8 मीटर लांबीचा मोठा पूल आहे. त्यानंतर पनवल नदीवर 64 मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आहे. आणि दरडी कोसळण्या मार्गावर इंजिनामध्ये सेन्सर्स बसवण्यात आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारची आधुनिक पद्धतीची संपूर्ण सुविधा आपल्या या कोकण रेल्वेमध्ये आहे. 21व्या शतकामध्ये आपला भारत देश जो आहे हा अग्रेसर होण्याच्या उद्दिष्टाने कार्य करत आहे. म्हणजे अशा प्रकारे भारताने विज्ञान तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रामध्ये सतत प्रगती केलेली आहे. नवनवीन संशोधनं केलेले आहेत. भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश आहे आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगात शांतता निर्माण करण्यासाठीच आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. यासाठी जगभरात आपल्या देशाला नावाजलं जातं. म्हणजे 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या दृष्टीने अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या भारताने प्रगती केलेली आहे. तर पुढच्या पाठामध्ये आपल्याला उद्योग आणि व्यापार या क्षेत्रात आपल्या भारताची प्रगती कशी झालेली आहे ते आपण पुढच्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे.